हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छोटासा पार्ट 10-15 मिनिटाचा एक पार्ट कव्हर करणार आहोत. या पार्टमध्ये तुम्हाला फॅरिंग्स काय असतं ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर फॅरिंग्सची एक छोटीशी डायग्राम इथं बघ काढलेली आहे मी. फॅरिंग्स ज्याला आपण म्हणणार फॅरिंग्स. आता फॅरिंग्स म्हणजे नेमकं काय, तर हा जो इथला पार्ट असतो आपला या ठिकाणी जे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय, हा जो पार्ट दिसतो तुम्हाला इथं आपण फॅरिंग्स काढलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 पार्ट पडतात, पण त्याआधी फॅरिंग्सची लेंथ किती असते ते आपण बघून घेऊ नेमकं आहे काय नेमकं. तर फॅरिंग्स ही जनरली जवळपास 10 ते 14 सेंटीमीटरपर्यंत असते आणि याच फॅरिंग्समधून तुम्ही वाइंड पाईप आणि फूड पाईप या 2 गोष्टी ऐकलेल्या आहेत. वाइंड पाईप आणि फूड पाईप. वाइंड पाईप काय, ज्याच्यामधून आपण ज्यावेळेस श्वास घेणार त्यावेळेस ती जी हवा जिथून आपल्या लंग्सपर्यंत पोहोचणार त्याला आपण वाइंड पाईप म्हणतो. आणि फूड पाईप काय, जिथं आपण जेवण केल्यानंतर ते आपल्या नलिकेपर्यंत जाणार आहे, म्हणजे इसोफॅगसपर्यंत जाणार आहे, अन्न नलिकेपर्यंत जाणार आहे, त्याला आपण इसोफॅगस म्हणतो. तर वाइंड पाईपला आपण ट्रॅचिया म्हणतो, ट्रॅचिया, आणि याला आपण इसोफॅगस म्हणतो. याला आपण काय म्हणणार, इसोफॅगस. तर या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की फॅरिंग्सला आपण जनरली 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. त्याच्या वर्कवरून किंवा त्याच्या फंक्शनवरून आपण त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करता येईल, की किंवा त्याच्या लोकेशनवरून, एक्झॅक्ट लोकेशन काय आहे त्याची. तर आपला नसल पार्ट, नसल कॅव्हिटी म्हणजे आपल्या नाकाच्या पाठीमागची जी बाजू असणार आहे ती जी रिकामी जागा असेल त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, नसल कॅव्हिटी म्हणतो. त्या नसल कॅव्हिटीमध्ये असणार जो फॅरिंग्स त्याला आपण नॅसोफॅरिंग्स म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, नॅसोफॅरिंग्स. आता नॅसोफॅरिंग्स असणार कुठे, ज्यावेळेस आपण जीभ उचलली आणि वरती जर लावली तर समोरचा पार्ट आपल्याला कडक आणि हार्ड दिसतो, बरोबर आहे. हा जो पार्ट असतो आपल्याला, जर ही आपली टंग आहे याला जर आपण असं वरती उचललं आणि इथं जर लावलं तर आपल्या हार्ड पार्ट दिसणार आहे आणि त्याच्यावर असे रिचेस असतील, अशा आडव्या रेषा खरबड्या लागतात, ते आपल्याला लावून बघायचं. वरती जर आपण जीभ लावली आणि अशी जर हलवली तर आपल्याला ते खरबड लागतं आणि तिच्या पाठीमागचा जो भाग असणार आहे तो असणार आपल्यासाठी सॉफ्ट. त्या सॉफ्ट पार्टला सुद्धा आपण जीभ टच करू शकतो. तर जेव्हा आपण पाठीमागं जीभ उचलणार आणि पाठीमागं लावणार तर तो असणार आपला सॉफ्ट पॅलेट. तर हा जो नॅसोफॅरिंग्स असणार आहे हा नसल कॅव्हिटीच्या पाठीमागं आणि सॉफ्ट पॅलेटच्या वरती असणार. नॅसोफॅरिंग्स कुठं असणार मग, नॅसोफॅरिंग्स, नसल फॅरिंग्स, बरोबर आहे ना. नॅसोफॅरिंग्स म्हणजे काय, नसल फॅरिंग्स. हा कुठं असणार आहे, बिहाइंड द नसल कॅव्हिटी अँड अबाव द सॉफ्ट पॅलेट. इथं सॉफ्ट पॅलेट दिसतोय तुम्हाला, या सॉफ्ट पॅलेटच्या वरती आणि नसल कॅव्हिटीच्या पाठीमागं. एक्झॅक्ट लोकेशन ती नसल कॅव्हिटीच्या वरती, नसल कॅव्हिटीच्या पाठीमागं आणि सॉफ्ट पॅलेटच्या वरती, एक्झॅक्ट पोझिशन ती आपल्याला सांगता येईल. आता तिथं काय असणार की तुम्ही ज्यावेळेस कधीतरी मागच्या क्लासेसमध्ये इयरचं, कानाचं फंक्शन शिकले आहे, कानाचं डायग्राम शिकली आहे, तर या कानाच्या डायग्राममधून एक अशी ट्यूब असते बघा, असते की नाही. त्या ट्यूबला आपण काय म्हणतो, युस्टॅचियन ट्यूब. युस्टॅचियन ट्यूब म्हणजे ती कुठं असणार, आपल्या कानापासनं तर इथपर्यंत असणार, अशी समोर कानापासनं इथपर्यंत असणार. मग ती नसल कॅव्हिटीपर्यंत राहते. युस्टॅचियन ट्यूब इथं आपण त्याला हे करून दाखवलेलं आहे, राऊंड करून दाखवलेलं आहे. युस्टॅचियन ट्यूब कनेक्ट द नसल फॅरिंग्स टू द मिडल इयर. आपला जो कान असणार आहे त्या कानापर्यंत नेण्याचं काम नसल फॅरिंग्सला कोण करणार आहे, मग युस्टॅचियन ट्यूब करणार आहे. शिकले ना तुम्ही, कानाचं मिडल इयर, समोरचा पिना असतो, मिडल इयर असतो आणि इनर इयर असतो. तर हे डायग्राम आपण शिकलेली आहे कधीतरी. तर त्यामध्ये अशी एक ट्यूब सुद्धा असते. तर ट्यूब कोणती असणार, ती युस्टॅचियन ट्यूब. आणि ती ओपन कुठं होणार, तर ती ओपन होणार नसोफॅरिंग्समध्ये. नसोफॅरिंग्स टू मिडल इयरला जोडण्याचं काम
इस्ट्रोशियन ट्यूब करत असते. मग तुम्हाला इस्ट्रोशियनचं ट्यूबचं जर फंक्शन विचारलं गेलं तर तुम्ही तिथं लिहू शकता किंवा तिथं तुम्हाला आन्सर क्वेश्चनमध्ये असणार आहे की इस्ट्रोशियनचं फंक्शन असेल नसोफॅरिंग्सला मिडल इयरपर्यंत कनेक्ट करणं. एवढं छोटंसं फंक्शन आहे त्याचं. आणि फॅरिंगची टोटल लेंथ किती आहे? 10 ते 14 सेंटीमीटरपर्यंत असणार. आणि त्याला काय काय कनेक्ट असणार तर त्याला वाइंड पाईप आणि फूड पाईप कनेक्ट असणार, ज्याला आपण ट्रॅचिया आणि इसोफॅगस म्हणतो. मग मिडल इयरपर्यंत नॅसोफॅरिंग्सचं काम संपलं. 2च पॉईंट लक्षात ठेवायचे नॅसोफॅरिंग्समध्ये. नॅसोफॅरिंग्स म्हणजे नसल फॅरिंग्स. ठीक आहे. आता तो असतो कुठं तर जीभ उचलायची, पाठीमागं लावायची, जिथं आपल्या सॉफ्ट पार्ट वाटणार त्या सॉफ्ट पार्टच्या वरती आणि ह्या नसल कॅव्हिटीच्या पाठीमागं. ठीक आहे. तिथं असणार आपला नॅसोफॅरिंग्स. मग नॅसोफॅरिंग्सचं काम तिथं काय, एक ट्यूब पण असणार ज्याला आपण इस्ट्रोशियन ट्यूब म्हणतो. या इस्ट्रोशियन ट्यूबचं काम काय आहे की नॅसोफॅरिंग्सला मिडल इयरपर्यंत कनेक्ट करायचं. हे काम आहे इस्ट्रोशियन ट्यूबचं. आता दुसरं असणार ओरोफॅरिंग्स. ओरो मीन्स ओरल कॅव्हिटी. आता आपण ज्यावेळेस तोंड वाचणार त्यावेळेस जो मधातला भाग असणार आहे त्याला आपण ओरल कॅव्हिटी म्हणत असतो. ठीक आहे. वेस्टिब्युल कॅव्हिटी कशाला म्हणतो आपण? ज्यावेळेस आपण ब्रश करत असताना ज्या भागात आपण ब्रश करतो ते असतो वेस्टिब्युल कॅव्हिटी. आणि ओरल कॅव्हिटी कोणती की आपली जी ओपन माउथ असणार आहे पाठीमागं मधात जो भाग असतो, आपण तोंड वाचल्यानंतर दाताच्या जिभेच्या मधातला जो भाग असतो त्याला आपण ओरल कॅव्हिटी म्हणतो. तर हा फॅरिंग्स कोणता असणार आहे? मग ओरल कॅव्हिटीवाला फॅरिंग्स असणार आहे. आता नेमकं कोणता असणार ओरल कॅव्हिटीच्या? ओरोफॅरिंग्स का म्हणणार आपण की याचं काम ओरल, याचं लोकेशन असणार. एक लक्षात घ्या, याचं लोकेशन वरून याला नावं दिलेले आहे आपण. याला आपण नसोफॅरिंग्स का म्हणलं होतं? कारण तो नसल कॅव्हिटीच्या पाठीमागं होता म्हणून त्याला नॅसोफॅरिंग्स म्हणलं होतं. ओरोफॅरिंग्सला आपण काय म्हणणार? हा कोणाच्या पाठीमागं असणार तर हा पाठीमागं असणार आहे ओरल कॅव्हिटीच्या. ज्यावेळेस आपण तोंड वाचणार त्याच्या पाठीमागचा जो भाग असणार त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणणार. बघा इथं लाई बिहाइंड द ओरल कॅव्हिटी. बघा ही झाली आपली ओरल कॅव्हिटी. हा जो पार्ट आहे ही जीभ दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. हे झालं तुमचं हार्ड पॅलेट, जो खरबडा भाग असतो आपल्या वरच्या बाजूचा, टाळू ज्याला म्हणतो मराठीत आपण. त्याच्यानंतरच ते सॉफ्ट पॅलेट आणि हा जो मधला भाग दिसणार तुम्हाला, मधला भाग हा असणार तुमचा ओरल कॅव्हिटी. इथपर्यंत ही असणार ओरल कॅव्हिटी. एवढी तुमची ओरल कॅव्हिटी. आता ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागचा जो भाग दिसतोय तुम्हाला, मी ग्रीन कलरनं करतो त्याला, हा भाग, हा तुम्हाला जो दिसतोय हा असणार तुमचा ओरल फॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्स ज्याला आपण म्हणणार. ओरल कॅव्हिटी कोणती? ही हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट, टंग, हे इथं टीथ असतील, याच्या मधला भाग ओरल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागचा भाग ओरोफॅरिंग्स. सिंपल आहे ना? डायग्रामवरून समजायला खूप सोपं आहे. मग आता समोर बघायचंय द नॅसोफॅरिंग्स. आता इथं विशेष काय असणार आहे? नॅसोफॅरिंग्सचं आणि ओरोफॅरिंग्सचं काय रिलेशन आहे ते बघा. तर काय असणार की आपण बघितलं इथं ओरल कॅव्हिटी, आधी बघितलं आपण नॅसोफॅरिंग्स, हे दोघं पण ओपन होतील ओरोफॅरिंग्समध्ये. कुठं ओपन होतील ते? ओरोफॅरिंग्समध्ये. इथं तुम्हाला दिसतंय ओरल कॅव्हिटी, इथं वरती तुम्हाला दिसते नॅसोफॅरिंग्स आणि ह्या ठिकाणी दिसत आहे ओरोफॅरिंग्स. म्हणजे ओरल कॅव्हिटी आणि नॅसोफॅरिंग्स हे ओपन होत असतात ओरोफॅरिंग्समध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे की ओरल कॅव्हिटी आणि नॅसोफॅरिंग्स हे ओपन कुठं होणार आहे? तो ओरोफॅरिंग्समध्ये. म्हणजे आपल्या ह्या साईडला एकदम इथं जो आपला पार्ट असणार आहे, जिभेच्या पाठीमागचा भाग जो असतो तो थोडासा असं या टाईपचं असते, तर त्या ठिकाणी ते ओपन होणार आणि तो भाग असणार आपल्यासाठी ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स का म्हणलं आपण त्याला? ओरोफॅरिंग्स म्हणण्याचं रिझन काय होतं की ओरल कॅव्हिटीच्या बिहाइंडला आहे, ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागं आहे, म्हणून त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणलेलं आहे. आणि त्या ओरोफॅरिंग्समध्ये कोण कोण ओपन होणार आहे
तर तिथं होणार नॅसोफॅरिंग्स ओपन आणि ओरल कॅव्हिटी ओपन, हे दोघं जण त्या ठिकाणी ओपन होतील. संपलं तुमचं ओरोफॅरिंग्स. सिंपल कन्सेप्ट होती. बघा इथं काय दिलेलं आहे मग आपण आता याच्यामध्ये काय असणार आहे. ओरोफॅरिंग्स नेमकं कायसाठी असेल तर बघा, तुम्ही ज्यावेळेस एक घास घेता, बरोबर आहे, एक घास घेता तोंडामध्ये टाकता म्हणजे ओरल कॅव्हिटीमध्ये टाकला, त्याची चेविंग केली तुम्ही, मेकॅनिकलमध्ये त्याला तोडलं, दाताने तोडलं त्याला, मग तो पाठीमागं सरकतो. मग आता आपण काय म्हणलं की ओरल कॅव्हिटीमध्ये एक घास टाकला, तो तुम्ही चावला, तो पाठीमागं सरकला, म्हणजे पाठीमागं कोण आहे ओरल कॅव्हिटीच्या, ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागं असतो ओरोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागं काय ओरोफॅरिंग्स आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही श्वास घेता, श्वास घेतला, आता हा कुठे गेला, तर हा पण कुठं जाणार की हा कुठं आहे नॅसोफॅरिंग्समध्ये. श्वास ज्या वेळेस घेणार आपण तो नॅसोफॅरिंग्समध्ये घेणार, म्हणजे ह्या एरियामध्ये पोहोचणार पहिले श्वास घेतलेला, आणि नंतर तो नॅसोफॅरिंग्समध्ये ओपन कुठं होणार आहे, तर तो ओपन होणार आहे ओरोफॅरिंग्समध्ये. म्हणजे आपण फूड पण ओरोफॅरिंग्स पर्यंत पोहोचवलं, आपण एअर सुद्धा ओरोफॅरिंग्समध्ये पोहोचवली. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो का की ओरोफॅरिंग्स हा फूड आणि एअरसाठी कॉमन पॅसेज आहे. म्हणू शकतो आपण, 100% म्हणू शकतो. फूडसाठी आणि एअरसाठी ओरोफॅरिंग्स हा कॉमन पॅसेज आहे, म्हणता येईल का नाही. सिंपल कन्सेप्ट होते, एकदम छोटीशी कन्सेप्ट आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला लॅरिंगोफॅरिंग्स. इथं लिहिलेलं आहे, आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय, लॅरिंग्स जो असतो आपण लॅरिंग्सच्या पाठीमागचा भाग, म्हणजे तिन्ही पण नावं तुम्ही त्याला कशावरून दिलेले आहेत, त्याच्या पोझिशनवरून दिलेले आहेत. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय की लॅरिंग्सच्या पाठीमागचा भाग जो असेल त्याला आपण लॅरिंगोफॅरिंग्स म्हणणार. हा लॅरिंग्स पार्ट असेल, याच्या पाठीमागचा भाग असेल, त्याला आपण लॅरिंगोफॅरिंग्स म्हणणार. आणि लॅरिंगोफॅरिंग्सच्या समोर कोण असते, इसोफॅगस. दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना, इसोफॅगस आहे. याच्या समोरचा भाग कोणता आहे, इसोफॅगस. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो लॅरिंगोफॅरिंग्सची पोझिशन कुठे आहे, त्याची पोझिशन तर बिहाइंड द लॅरिंग्स आणि इन फ्रंट ऑफ इसोफॅगस. लीड्स इनटू द इसोफॅगस बिहाइंड अँड लॅरिंग्स इन फ्रंट. इसोफॅगस त्याच्या पाठीमागं असणार आणि लॅरिंग्स त्याच्या समोर असणार. सिंपल. ही तुम्हाला थोडंसं सांगताना गडबड झाली वाटते आपली, ठीक आहे. तर परत एकदा बघा, इसोफॅगस लॅरिंगोफॅरिंग्सच्या पाठीमागं असेल आणि लॅरिंग्स त्याच्या समोर असणार. इसोफॅगस अशा 2 ट्यूब असतात बघा, अशा 2 ट्यूब अशा. तर हे असतं आपलं लॅरिंग्स. मग लॅरिंग्सच्या समोर इसोफॅगस त्याच्या पाठीमागं, लॅरिंग्स समोर इसोफॅगस पाठीमागं. इथं आपण बघितलेले लीड्स लॅरिंगोफॅरिंग्स पार्ट इनटू द इसोफॅगस बिहाइंड. इसोफॅगस त्याच्या बिहाइंडला राहणार आहे आणि लॅरिंग्स इन फ्रंट. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय, इसोफॅगस त्याच्या पाठीमागं राहणार आहे आणि लॅरिंग्स त्याच्या समोर राहणार आहे. एक छोटासा पार्ट आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण वॅल्डर्स रिंग शिकू, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.